गुलबर्गा सिटी के गुलबर्गा यूनिवर्सिटी में आज लोकायुक्त के एसपी जॉन एंथोनी और उनकी टीम ने एक सरप्राइज इंस्पेक्शन किया, क्योंकि वहां के स्टूडेंट्स की तरफ से कई सारे कंप्लेंट्स मिल रहे थे एग्जामिनेशन को लेकर और पेपर एवोल्यूशन को लेकर। इसी के भी चलते हर एक सेक्शन के स्टाफ से जॉन एंथोनी जी ने बात की। करीब 150 से ज्यादा स्टूडेंट्स के प्रॉब्लम्स को हल नहीं किया गया था। एक स्टूडेंट ने तो एसपी जॉन एंथोनी के सामने ही रो पड़ी और वो कहने लगी कि मैं पिछले 10 बार से यूनिवर्सिटी आ रही हूँ, मेरी मार्क्स कार्ड का एक करेक्शन करके देना है, लेकिन यहाँ के स्टाफ कुछ भी रिस्पॉन्स नहीं दे रहे हैं। जब भी मैं आती हूँ ये सेक्शन में जाओ, वहां जाओ, ऐसा जाओ, वैसा जाओ कहकर बात को टलाकर मुझे भेज दिया जाता है। और भी काफी सारी चीजें, काफी सारी बातें उस स्टूडेंट ने एसपी साहब के सामने बताई। उसी के भी चलते जॉन एंथोनी ने उस स्टाफ को बुलाकर स्ट्रिक्ट वार्निंग दी और बताया कि अगर नेक्स्ट टाइम ऐसे कोई भी कंप्लेंट्स अगर आते हैं तो हम डायरेक्ट एक्शन लूंगा आप पर, ऐसा जॉन एंथोनी ने कहा। और इस मौके पर एसपी जॉन एंथोनी के साथ साथ राजशेखर हल्लीगोदी जो कि सर्कल इंस्पेक्टर हैं और बसवराज, शरणु, सिद्धराम और भी कई सारे स्टाफ मौजूद थे। आइए देखते हैं यूनिवर्सिटी की कोताहियों की एक रिपोर्ट। पूछो तो उल्टा हमारे ऊपर कंप्लेंट करता बोल रहे सर 5 बार आके उल्टा हमारे ऊपर कंप्लेंट करता पूछो तो ಸರ್ ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನೇ ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ದಯವಿಟ್ಟು ನೀವೊಂದು ಲೆಟರ್ ಕರೆಸ್ಪಾಂಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ವಿಸಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಅಷ್ಟು ಜನ ಮಕ್ಕಳದನ್ನ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ನಂಬರ್ ಅವರು ಅಲರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತವೆ. ಆ ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಆದ್ಮೇಲೆ ರಿಸಲ್ಟ್ ಬರೋದು. ಇನ್ನೂವರೆಗೆ ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಗೇನು ಅಂತಿದೆ ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ? ಇಲ್ಲ, ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ ಇನ್ನೂವರೆಗೆ. ಸರಿಯಾಗಿ ಕಮ್ಯುನಿಕೇಟ್ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನೇ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಿಮ್ಗೆ. ಈಗ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಏನಾಗ್ಬೇಕು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡಿಗೆ ನಾವು ಆನ್ಸರ್ ಕೊಡ್ಬೇಕು. 100% ಹೌದು. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲ ನಾವು ಅಲ್ಲೇ ಬೀದರ್ದಿಂದ ಅಲರ್ಟ್ ಆಗ್ತೀವಿ. ಒಂದ್ಸರಿ ಇಲ್ಲ, ಪ್ರತಿ ಸಾರಿ ಬರ್ತೀವಿ. आगे उतना सबका वही प्रॉब्लम है। दो साल से मार्क्स कार्ड से इशू नहीं हुआ सर। स्टूडेंट्स हमको पूछ रहे वहाँ पे आके उनके पेरेंट्स आ रहे हैं सर, उनको पीछे ಅಲ್ಲ ಎಷ್ಟು ತುಂಬಾ ಹಿಂದಿಂದ ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಅದನ್ನ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ? ಇದನ್ನ ಯಾವಾಗ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗುತ್ತೆ? ತುಂಬಾ ಲೇಟ್ ಆದ್ರೆ ಯಾವಾಗಿಂದವರೆಗಿದೆ? ಅಕ್ಟೋಬರ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಕ್ಟೋಬರ್ 2021 ಆಯ್ತು. ನಾನು ಹೇಳುದು ಮಕ್ಕಳು ಯಾಕೆ ಸಫರ್ ಆಗ್ಬೇಕು? ಎರಡನೇ ಸಾರಿ ಬರ್ತಾ ಇರೋದಂತೆ. ಎರಡನೇ ಸಾರಿ ಬಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದೊಂಡೆ ಸರ್ವಿಸ್ ಟಕ್ಕಂತ ಕೊಡ್ಬೇಕು. ಎರಡನೇ ಸಾರಿ ಬರೋದು ನೀವು ಯಾವ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ?